फंड दिलेले आहेत महानगरपालिकेला. फंड भरपूर आहेत, म्हणजे काँग्रेसच्या किंवा असू दे कोणी याने केलेलं नव्हतं. जी आहे लाडकी बहीण ही की जसं आता पोरांसाठी खेळायला गार्डन असेल. आमचा हा प्रभाग पहिला काँग्रेसचाच होता. प्रत्येक घरात गॅस आणि हे चालू केलं भाजपमधून. SP महामंडळाकडनं अर्ध्या तिकीट जे आहे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो. प्रभाग क्रमांक 1 येथे आणि इथले काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणकोणते विकास कामं झालेली नाहीत, कोणकोणती विकास कामं व्हायला हवीत त्यांच्याकडूनच. दादा, काय सांगाल, प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत, कोणकोणती विकास कामं झालेली नाही आहेत? प्रभाग क्रमांक 1 मध्ये विस्तारित भाग आहे, बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. ओपन पीस महानगरपालिकेचे जे डेव्हलप झालेले आहेत ते अतिशय छान आणि उत्कृष्ट पद्धतीनं डेव्हलप झालेले आहेत. अजून थोडेफार जे ओपन पीस आहेत ते विकसित व्हायला पाहिजेत आणि ते नक्की विकसित होतील यात काय शंका नाही आहे. पद्मश्री प्रशांत पाटील आणि नगरसेवक माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी अतिशय छानपणे जे आता ओपन पीस डेव्हलप झालेले आहेत आणि जे होणार आहेत, झालेले आहेत ते तर उत्तमच झाल्यात आणि जे होणार आहेत ते यापेक्षा चांगले होतील ही एक मी इच्छा व्यक्त करतो आणि ते नक्की दादा करतील यात काही शंका नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाचा झेंडा महानगरपालिकेत लागेल? येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी याचा झेंडा महानगरपालिकेवर फडकेल यात काही शंका नाही आहे आणि 100% होणार आहे ते. पण का बरं भाजपच का? आता सध्या भाजपमध्ये विकास कामांचं महत्त्व जे फंड आहे येत आहेत वरनं, जो कामं जे झालेले आहेत ते अतिशय छान पद्धतीनं डेव्हलप करायसाठी फंड दिलेले आहेत महानगरपालिकेला भाजप केंद्रात सत्ता असताना. आणि इथून पुढे पण असेच फंड नवीन कामाचे याद्या येत राहतील. जनतेचा विकास होईल, लोकांचा विकास होईल, ह्याप्रमाणे होत राहील. त्यामुळे निश्चितच 100% भाजप बाजी मारणार, महानगरपालिकेत सत्ता येणार यात शंका नाही आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, कोणता पक्ष बाजी मारले? याला भाजप मारली. का भाजपच का? केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे. परत ती इथं जर सत्ता त्यांची येणारच आहे, पण आली तर वर्ण विकासासाठी. आणि त्यामुळे लोकांनी ठरवलंय ज्याची केंद्रात सत्ता आणि महाराष्ट्रात सत्ता आहे त्यांनाच इथं आपण मतदान केलं पाहिजे, कारण त्यामुळे विकास होण्याची शक्यता आहे. पण सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती यावेळी भाजपाचा झेंडा लागेल का? लागणार, निश्चित लागणार. काही कामं झाली आहेत, आमदारांनी बी भरपूर कामं केली आहेत. पूर्ण महापालिके क्षेत्रामध्ये आमदारांनी रस्त्याचे असू दे, तुमचे पूल असू दे, इतके कामं केले आहेत की दुसरं कोणी या अगोदरच्या आमदारांनी कोण केलं नव्हतं. म्हणजे काँग्रेसच्या किंवा असू दे कोणी याने केलेलं नव्हतं. तेवढे कामं आमदारांनी यानं केलं. त्यामुळे आमदारांच्या ह्याच्यामुळे भाजपची सत्ता हे इथं येणार. तर तुम्हाला काय वाटतं, यावेळी सांगलीकर गट तट की विकास कामं कोणाला प्राधान्य विकास कामं देतील? विकास कामं. दादा, तुम्हाला काय वाटतं, यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा लागेल? कमळ, BJP. का बरं बीजेपीच का? त्यांची कामं आहेत आणि त्यांच्या स्कीमा म्हणजे जी आहे लाडकी बहीण ही, त्यामुळं भरपूर एक फायदा होईल त्यांना. दादा, तुम्ही काय सांगाल? भाजप आता केंद्रामध्ये पण आहे, जसं महाराष्ट्रामध्ये पण आहे. आता सांगली जिल्ह्यामध्ये पण त्यांचा झेंडा लागणं अतिशय गरजेचं आहे, कारण जे सुधीरदादा गाडगीळ गेले 3 वर्ष या भागामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांचं काम, गाडगीळ एक आमदार असताना ग्राउंड लेवलला जे काम करतात ते आजपर्यंत कुठल्याही आमदारानं केलं नाही. आणि त्यांची ताकद आणि त्यांचं जो आहे एकमेव ताकद ना, ती जे करतात ते अतिशय उत्कृष्ट असते आणि असा आमदार आहे. आणि तसंच आमचे प्रशांत पाटील साहेब यांचे गेले 10 वर्ष सातत्यानं प्रभागामध्ये काम चालू आहे. तसंच ह्याही वर्षी त्यांचं निश्चितच आपण झेंडा फडकवणार आहे आणि भाजपचा झेंडा हा महानगरपालिकेवर लागणार, 100% येणार म्हणजे येणार. का भाजपच का? त्यांची कामच अशी इतक्या भरपूर प्रमाणात आहे की जसं आता पोरांसाठी खेळायला गार्डन असेल किंवा रोड असतील, रस्ते असतील, रस्ते जोडे मोठमोठे जे प्रकल्प आहेत ते भाजपाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना की लोकांना आता सध्या तरी भाजपच पाहिजे आहे. त्यामुळे भाजप निश्चित महानगरपालिका आपल्या सांगलीवर भाजपचा झेंडा 100% फडकणार म्हणजे फडकणारच. माझा तुम्हाला आणखी एक प्रश्न असा आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड किंवा सांगली जिल्हा पूर्णतः काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा एकेकाळी, पण आता तसं दिसत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण काय बरं?
नाही आता बालेकिल्ला तर तसं बघायला गेलं तर आमचा यशवंतनगर, वसंतनगर, शालीनगर हा बालेकिल्लातला बुरुज असल्यागत आहे. पण बुरुजामध्ये खंड पडायचं कारण काय, गेले अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती असताना इथं काही विकास कामं झालेली आहेत. नुसतंच फक्त नावावर, म्हणजे जे आजा पंजा ह्या जे असतात ना ह्यांच्या नावावर नुसती चालू होते. आता ते बाग मोडीत काढलेले आहे. कारण युवा पिढी आता सध्या, पहिला युवा पिढी नव्हती, वरिष्ठ होती. आता युवा पिढी या मतदारसंघामध्ये उतरल्यामुळं, भाजपला कनेक्टेड झाल्यामुळं आता भाजप आणि फक्त कामं आणि विकास पाहिजे आपल्याला. आपल्याला कुठलंही असं नको की पक्ष आहे म्हणून चालवायचं नाही. युवा पिढी ज्या साईडला जाईल त्या साईडला 100% झेंडा हा राहणार आणि पूर्ण युवा पिढी ही भाजपच्या साईडनं आहे. त्यामुळे यावेळेला झेंडा हा भाजपचाच राहील. बरोबर. दादा तुम्हाला काय वाटतं की हे म्हणतात की बालेकिल्ल्याला खंड पडतोय, तर खरं आहे का ते? हो बरोबर आहे. घराणेशाही टाईप या इथं काँग्रेसचं सत्ता होती, पण आता ती मोडीत काढण्यात यश आलेलं आहे. आता ह्या वर्षी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. दादा तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता त्याला आता कुठेतरी खंड पडतोय का? पडलाय खंड, पडलाय. पडला. त्याला काँग्रेसनं एक तर इथे अपक्ष खासदार झाले, ती भाजपच्या मतीनंच खासदार झाले, त्यात काही वाद नाही. आणि दुसरं म्हणजे आमचा हा प्रभाग पहिला काँग्रेसचाच होता. प्रशांत पाटलांनी इथं भरपूर कामे केली. गटरीची कामं असली, ड्रेनेजचे, रस्त्याची म्हणा, इथं गार्डनची कामं झाली. त्यामुळं प्रशांत पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे इथला पूर्ण भाग भाजपमध्ये गेला, ते खंड पडलेला. बरोबर. मग तुम्ही म्हणता इथले विकास कामं झालेत, रस्ते झालेत, पण विरोधक म्हणतात रस्ते वगैरे सांगलीमध्ये झालेलेच नाहीत. झाले नाही असं नाही, जे केले ते केले. आमच्या प्रभागात तर झालेलं झालं. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल, विकास कामं झाल्यात? विकास कामं झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हे एक अभ्यासू आणि व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या बरोबर आम्हाला विकास कामं आणि प्रभागाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आणि विकास कामं ही होत राहतील, काय अडचण नाही. प्रशांत पाटील 10 वर्षात भरपूर विकास कामं केलेले आहेत. येणाऱ्या काळात पण आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमदार सुधीरदादा गाडगे असतील, जयश्रीताई पाटील वहिनी साहेब असतील, आमच्या या सगळ्यांना घेऊन वार्ड आम्हाला एक आदर्श आणि टॉपचा लेवलचा वार्ड करायचा आहे अशी आमची इच्छा आहे. बरोबर. त्यामुळं 100% भाजप, भारतीय जनता पार्टी निवडून येणार, यात काही अडचण नाही. महापालिकेत सत्ता ही भाजपचीच येणार. बरोबर. दादा तुम्ही, मला असं वाटतं सगळे एक भाजपाचे कार्यकर्ते आहेत, पण सामान्य जनतेने का भाजपाला निवडावं? सामान्य जनतेने भाजपला का निवडावं म्हणजे ज्या सुखसुविधा आहेत, म्हणजे रस्ता असतील, लाईट असतील, गटर असतील, ते गेल्या मागच्या 5-10 वर्षात जे कमी आहे. म्हणजे आता तुम्ही ऑल जर बाहेर बघितला, आपण वार्ड सोडून जर बाहेर बघितला, जे मेन हायवे रोड वगैरे असतील, ते अपघाताचं प्रमाण कमी झाले, लोकांना येण्या जाण्याचा त्रास वाचलाय, कमी वेळेत आपण जास्तीत जास्त, हे फक्त भाजप करू शकतो. त्यामुळे आमचाही पाठिंबा पूर्णपणे भाजपला आहे. वाढ न सोडता पूर्णपणे जे महाराष्ट्रामध्ये चाललंय, जे राज्यामध्ये जाते, ते फक्त भाजप करू शकते. यासाठी आमचा पूर्ण युवकांचा भाजपला पाठिंबा आहे. तुम्ही म्हणताय महिलांना प्राधिकरण दिला, पण विरोधक मध्ये लाडक्या बहिणी वगैरे या सोयी काय गरजेचं नाही? आज जे म्हणजे चूल जी बंद झाली ती भाजपमुळे झाली. प्रत्येक घरात गॅस आणि हे चालू केलं ते भाजपमुळे झालं. दुसरी गोष्ट, महिलांना आता एस टी महामंडळानं अर्ध्या तिकीट जे आहे तेव्हा महिला कुठेही आपलं जाऊ शकतात, कमी पैशामध्ये प्रवास करू शकतात. आणि तिसरं म्हणजे लाडकी बहीणचं एक आहे, त्यांना एक आधार मिळाला, महिलांना एक आधार मिळाला की पैसे साठवून त्यांनी कुठलाही उद्योग करू शकतात त्या पैशात. लाडकी बहिणीच्या योजनेला ते केलं, ते सर्व भाजपनं केलं. बरोबर. पण तुम्ही आता ज्या योजना सांगितल्या, अशा भरपूर योजना काँग्रेसच्या काळात पण होत्या, मग त्या योजना काय सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्या नाहीत का? पोचले असतील, काँग्रेसच्या काळात पोचले असतील, पण आता जे जास्त जे पोचले त्यावेळेला 30% झाल्याचं, आता राहिलेलं 70% भाजपनं केलं. बरोबर. सर्वसामान्यपर्यंत सगळ्या योजना पोहोचतायत. पोचले. बरोबर. धन्यवाद दादा.